बघा काय सगळं इथं ह्यात ठेवलं का 4 चाकी काढायची आणि तिथं जाऊन बसायचं कुठलं का तेवढं उचलायचं आणि ह्यात ठेवायचं. अगं धमक लागते तेवढं काही काम करायला. आता काय तिथं जाऊन नुसतं बसायचं जायचं. टेरिंग फिरून फिरून हात दुखते माझं. बरं असं 12 को जायचं गावात तर जायचं या. गाव 10 किलोमीटर आहे. होय 10 किलोमीटर का 12 किलोमीटर आहे. सगळं लसूण धना काय ते सगळं हळकुंड खोबरं कांदा सगळं बांधलंय बघा कांद्याचा. आणि ह्याचा डबा कुठे गेला डबा दिसना. का इथं डबा आहे आतमध्ये दिसतात का नाही का तिथं आहे कोपऱ्यात ह्याच्यात दिसत नाही. आणि मिरच्या आणि मसाला आणि लसूण ह्यात बांधलाय. काढतो की आता जावा अजून ह्यो का इकडं कढया पडल्या त्या खरकाट्या घासायच्या. आता ती ह्यांना पाठवून द्यायचं ती घासघुशी करायची धारा काढायच्या पुन्हा जेवण करायचं. तरी ह्याने जेवताना गडबडीत घाईमध्ये भाकरी करून ठेवले ते कालवण काय करायची गरज लागत नाही. मग भाकरी तुम्हाला खाया केलं नाही का खाऊन येऊन घातला तर तर काय गरज नव्हती हलवत होती की लसूण सोलत होते ते हलवत होती काय जागा घालायची गरज होती. होय आधी पुटुबान मग इटुबा आहे का नाही. जावा 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 म्हणजे येरवाळी येत आहे त्यांनी सांगितलं येरवाळी आम्हाला बी झोपा विपा लागू द्या निमिरात तुमच्या चटणीला करा लागते म्हणते ती. मग काय तर आपला कधी घेईल तवा घेईल डंग परतवर तर मी तर म्हणते आपला नको हो का हे आपला डंग घेतला का नाही आम्हाला झोंब्या लागते त्या. एक जण बाईला आम्हाला गुतावच लागतंय त्याला कांडप करायला. दमान जाऊ द्या सावकाश रस्त्याला धडका येत आपल्याकडचं काचवर करा ते. तेवर आमच्या भाऊजीने मस्त्र बांधून ठेवली रेडाक सोडून पाणवून काढा की त्याचे 2 तर काढायचं ते या बायका घेतल्याशिवाय भाऊजीला आमच्या काम करू वाटत नाही. आताच मला म्हणलं होतं ये दूध काढायला येईल की तवर तर ही म्हैशी तर ठेवली पडायलाच काढायला लागलं. होय होय बाय करत्यात नव्या नवरा नवरी गत जायचंय तिकडे दूध काढाय बी भांडी निमी लावली ती म्हणजे एक टप घरून भांडी घासून आली. आता हे ह्यांनी उचलून ठेवलं ताई नाही ही डबतवर त्यात ते आलं का अचानक म्हणलं जातो 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 फोन केला डंगवाल्याला आलं बघा हे करून तिकडचं रेडाक सोडून गेली तर ताई. आता ह्या म्हशीचं दूध काढायचं आहे तिचं काढून अजून एका म्हशीचं दूध काढायचं आहे रेडीच्या आईचं 5 थानाच्या म्हशीचं काढते तिचं तवर बसते इथं. पाऊस चिटी चिटी यायला लागलाय वा चिरंगाट तवर हो का ही 2 पोरं हो का कशी कालागती शेडमध्ये करते ती आणूची वणणी आहे येवदारून घेतोय तिच्याकडून. बाय यायच विरा तुला वणणी पाहिजे तुला अभ्यास करते पहिला. तू किती खातीस का चौकोनची पानं. आता किती झालं बघा जून मध्ये शाळा भरली जुलै एका महिन्यात तिच्या 200 पाणी 2 व्हाया झाल्या चौकोन पानाच्या नुसत्या. म्हणजे ती 1-2 पाड आणि एबीसीडी त्यातच लिहितीस का मग काय काय लिहितात तू तेवढ्याला इतकं किती वेळा लिहित असशील तू. मग म्हणून लहानपणापासून सराव असल्याचा एक फायदा आहे की मोठं झाल्यानंतर लिखाण उरकत. आमच्या अंकिता 3रीला जाऊस तर लॉकडाऊनच होतं 3 वर्ष बघा. आणि पुन्हा काय झालं गेली शाळेतली आई वाचा येतंय सगळं येतंय पण उरकत नाही लिखाण तेवढं. एक पान लिहायचं म्हणलं का तिला अर्धा पाऊण तास तर लागतो. याच ही गुडले आमचा आता कवापासून लिहितंय त्याच्यामुळे का डोळा कसला झालाय लेकराचा का करायचं बघू वाटना डोळ्याकडं. गोळ्या औषध खावा सगळी जेवून बसले ती ताईन मीच राहिले. हे का किती मिनिटात झालं दूध काढायचं त्यालाच दूध काढाया आणि दूध काढाया आणि पाठ घेऊन अजून तेच करते तर भाऊजी बसायची. पाठ घेतल्याशिवाय म्हशी खाली बसत नाहीत दुधाला. घातला का या म्हशीनं पाना बिना काढू दे. सकाळ भाऊजीने काढलं ह्या म्हशीचं दूध एका टायमाला काढलं म्हणजे मग त्यांना बी लई नाही होत ना. नाही का बाई बघा असले तर कपाटात नाही तर नाहीच मग नसल्या मी तर कुठं आणू. घातलं का पाना पेलं का कुठं पेलं म्हणता वड नावून. तर चला काढते दूध मी समोरच्या कॅमेऱ्यानं दाखवते भाऊजी. तर मित्रांनो चालू आहे दूध काढायला बसली बघा आताची. ही आपली बघा पहिली घरची म्हस आहे. पण दिली नाही लगेच रेडाक वाटले. पहिल्या घरच्या म्हशीची ही पहिली रीड आहे बघा. आज म्हैस झाली बघा ही. आणि तो तकडे एक ती रीडी आम्ही रीडीच म्हणतो बघा. तुम्ही काय
म्हशी रेडा म्हणताय का ती हाल्या म्हणते ती सगळी हा ती लोकं बरं आपल्याला काय काय बघा वेगळे आहे ते. आणि आमच्याकडे लागलाय बघा रिमझिम पाऊस आज. आबाळ गच्च वरले बुरुंगाट लागले आणि ह्या बाजरीला पण मी आज पाणी दिलंय. कंस कशी आली ती बघा आमच्या बाजरीची कंस कशी दिसते ती दिवस माळा लागलाय कशी कंस दिसते ती. आता ही वारा बंद झाला मला जाऊ देते ना दूध काढायला हे दूध घालायला. भिजत जावा हे जर शेवाली पडत्या पाऊस छत्री आणायला पाहिजे होती एक छत्री. तर मी इकडलं बघतो रेडाक पाक पिला असेल आता. सकाळचं 4 मसराचं असते बघा दोस्तानो आणि संध्याकाळचं 3 मसराचं असते. ही 1 म्हैस ही 2 म्हैस आणि ती तकडं वाघराच्या पड्याला आहे बघा एकदम करडाच्या पड्याला. पाच खानाची ती म्हणतो 5 थानाची म्हस आहे बघा आम्ही 5 थानाची म्हणतो. पाऊस वाढायला लागलाय. 5 खाना आहेत त्या म्हशीला पण एका खानात अर्धा लिटर दूध निघतं आणि तुम्हाला सांगतो पावसानं जोर करायला सुरुवात केली आहे. पाऊस लागलाय वाढायला बघा रिमझिम रिमझिम पाऊस चाललाय. आणि आमच्या कुत्र्याची गादी दाखवा आणि हे बघा आमचं कुत्रं बघा गादी करून बसले गादी करून बसले बघा. मी वैरण आणली आहे एवढी हट्टासानं आणि ह्या वैरणीत बसले हाड हाड हा तुला का वैरण आणली बसायसाठी वैरण आणली आहे का. हो का ह्या म्हशीची तेवढी धार राहिली आहे बघा आता काढायची. पाऊस लागलाय बघा चिट्टी चिट्टी पत्रा लगे वाजायला लागलाय. कशा आहे ती करड दोस्तानं हो का यांना आता मका ठेवली आहे बघा. आणि इकडं 3 हवा ही करड बघा दावणीतच उभा राहतं या. काय सांगायचं जरा दोस्तानं काय उपाय असला तर सांगा. आता त्यातच घाण करतोय बघा एवढी वैरण शिल्लक आणून ठेवली आहे. ही उद्या सकाळच्याला आणि संध्याकाळच्याला एवढी वैरण जाते. वैरण काय झाले जरा आता पुढं चालली आहे त्याच्यामुळे जरा ह्याच्यातली जीवनसत्व आता कमी होत चालली. आठवडाभर अजून अशीच चालायची. चुकून एखादा मोठा पाऊस पडला तर मग लगेच मारानावर सोडायची मसरं नेऊन. अगं तुमचा भाऊ ह्याच वैरणीला म्हणला होता जशी घरापासून वैरण पुरवठी गेली तशी ती जात नाही हा नाही ही पण वैरण मोठी लाट होती पण हिच्यापेक्षा ती वैरण ताटकांच्या नाही. आणि ही जी ताटं मोठी होती काय ठिकाणी बारकी बी होती पण ती लय लय पडत होत्या ह्या ताटाच्या पण ही ताटं लय जड होती त्याच्यापेक्षा. कुठल्याही तसं तुम्ही सोपं गेलं आणि ही सायकल आणली आहे बघा. या सायकलला काय मुहूर्तच गावना म्हणजे पंक्चर झाले ट्यूब नवीन टाकायला लागते कोण टाकणार ती जो. नाही दररोज मी 4-5 वेळा आणला सायकलीवर. अरे पोरानं कोंबड्या कोंडल्या नाही ते मी बघा इकडं कोंबड्या कोंडल्या खूप झाली त्या कोंबड्या कोंडायला का आता बापू टोपी घालून जा माझी टोपी घालून. बार बार नका कर अभ्यास. हड फडा हड 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 पाऊस लागला का हे जनावर अशी करतील बा. झालं का नाही पण मा पाऊस वाढायला लागला 15 मिनिटं तरी तकडं राहिलंही नाही पण ते एकच नाही अहो इतक्या रेडकाचं त्या म्हशीचं बघा मी 2 मिनिटात धार काढली एकट्यानं म्हणा एकट्यानं नाद करायचं नाही. आम्ही बघितलंय कुणी काढली हा बघितलंय आम्ही किती जणांनी काढली कोणी कोणी काढले आओ काय नाही बापू अभ्यास करा लगेच उंबरांचं बघताय काय चाललंय काय चाललंय तुम्ही हाका मारले होत्या कोंबड्या कोंड्यानं असं आहे वे. तर चला भावा बहिणींना चालू आहे त्या संध्याकाळच्या धारा धुरा काय धारा झाल्या का जेवायचं आणि झोपायचंच काम आहे दुसरं काय आहे दूध घालू नाही तिकडं ठेवू